नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आलेली आहे. अमेरिका विरुद्ध इराण आणि अमेरिकेच्या समर्थनार्थ इस्रायल असं या युद्धाचं स्वरूप आहे. इराणने देखील आजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकी सैनिकी तळांवर, हवाई तळांवर आक्रमण केलेलं आहे. आणि हे सुरू असताना खोमेनी यांच्या मृत्यूची बातमी आलेली आहे. आणि त्यामुळे भारतासमोर एक द्विधा परिस्थिती निर्माण होते की काय असं वाटायला लागलेलं आहे. भारत हा एकच देश असा आहे की जो एकाच वेळेला रशिया आणि युक्रेन, अमेरिका, रशिया आणि चायना, युरोपियन युनियन, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, इस्रायल आणि इराण असे परस्परांना एकमेकाचे शत्रू मानणाऱ्या देश किंवा राष्ट्रसमूहांबरोबर सौहार्दाचे संबंध राखून आहे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो, कोणीही कायमचा मित्र नसतो. आपापल्या देशाचे हितसंबंध हे महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळे कोणाशी किती जवळीक वाढवायची आणि किती नाही वाढवायची हे अवलंबून असतं. हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला मूलभूत सिद्धांत आहे. आणि त्यामुळे भारत हे त्याप्रमाणे भारताचे हितसंबंध जपले जातील अशा पद्धतीनं निरनिराळ्या देशांबरोबर कमी जास्त प्रमाणात आपली मित्रता राखतो आहे. खोमेनी यांच्या जाण्यामुळे इराण बरोबरच्या संबंधांमध्ये काय फरक पडेल? ट्रम्प तात्या आपला एखादा समर्थक तिथे बसवतात का? मग इराण हे अमेरिकेच्या बाजूनी करून घेण्यासाठी आपला एखादं कठपुतली, पपेट हे तिथे बसवतात का? प्यादं एखादं बसवतात का? आणि त्यामुळे मग पुढच्या काळात भारत आणि इराणचे संबंध कसे राहतील असा विषय लगेच समोर येतो. इराणचं छाबहार बंदर हे भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. मध्य आशियातल्या व्यापारासाठी ते बंदर हे भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्या बंदराचा विकास करण्यासाठी भारतानं इराणला भरपूर मदत केलेली आहे. त्यात भारताचा हितसंबंध असा आहे की भारताचा व्यापार हा मध्य आशियाई देशांबरोबर करण्यासाठी ते बंदर महत्त्वाचं आहे. हा भारताचा हितसंबंध आहे. आता इराणमध्ये पुढली राजवट कोणाची येते? जो कोणी इराणचा प्रमुख बनेल तो भारताशी कसे संबंध ठेवेल, किती सहकार्य करेल, असं एका बाजूला. खोमेनी हा इस्लामिक कट्टरवादाचा चेहरा मानला जातो. पण त्याच वेळेला या इस्लामिक कट्टरवादाला इराणमध्येच मोठा विरोध होताना दिसतोय. भारतामध्ये मात्र इस्लामिक कट्टरवाद गेल्या काही वर्षात चांगल्या वाढीला लागलाय हेही आपल्याला दिसतं. भारतामध्ये हिजाब नाही तो किताब नाही, पहिले हिजाब बाद में किताब अशा घोषणा दिल्या जात असताना इराणमधल्या तरुणी या हिजाबाची होळी करतायत, पेटवून टाकतायत, बुरख्यांची होळी करतायत, इस्लामिक कट्टरवाद नाकारतायत. तिकडचा जेन झी हा इस्लामिक कट्टरवादाच्या विरोधात खोमेनीला विरोध करताना दिसतोय. मग इस्लामिक कट्टरवाद इराणमध्ये कमी झाला तर भारतातला इस्लामिक कट्टरवाद कमी होण्यात काही सहाय्य होईल का असाही विषय आहे. पण या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या देशाचा व्यापार, आपल्या देशाचे हितसंबंध जपतच संबंध राखायचे असतात. आता
खोमेनीचा मृत्यू झाल्यामुळे या संबंधात काय फरक पडतो, छाबाहारचा बंदर हे भारतासाठी किती खुलं राहतं नाही राहत, किती अडचणी येतील, असा सगळा विषय हा भारतीय परराष्ट्र धोरणाच्या समोर उभा राहतो, डायलेमा उभा राहतो. एक कूटनैतिक अशी द्विधा परिस्थिती आज भारतासमोर उभी राहते आहे खोमेनीच्या मृत्यूमुळे. हा जो विषय मांडलेला आहे याविषयी आपल्याला काय वाटतं, आपला अभिप्राय काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहावा असं वाटत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती. धन्यवाद.